नमस्कार श्रोते हो. गुज्ज गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजची कथा आहे अचानक. दादूंची व्यापारी वृत्ती आणि मनातला संशय याच्या अतिरेकाने पूर्ण कुटुंबास कसा त्रास झाला हे सांगणारी माझी कथा अचानक आता मी तुमच्या समोर सादर करत आहे. नीरू, दादू आणि आजीला नमस्कार कर. येतो म्हणावं आम्ही, नंदिता 5 वर्षाच्या नीरजला सांगत होती. खरं तर दिवसभर सामानाची बांधाबांध करून ट्रकमध्ये लोड करता करता ती अगदी दमून गेली होती. घरात नोकर चाकरांची कमी नव्हती, पण तरी महत्त्वाच्या सामानाची जबाबदारी तिच्यावर आणि विजयवरच होती. कधी एकदा हक्काच्या घरात जाऊन पाठ टेकते असं तिला झालं होतं. गेल्या 6 वर्षात झालेल्या मनस्तापाला तिकडे पूर्णविराम मिळणार होता. आज रात्री मिळेल का शांत झोप? छोट्या नीरजला कुशीत घेऊन झोपवताना त्याच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत ती आज रात्री जणू त्याला विश्वास देणार होती की खुशाल मोकळेपणे जग आता या घरात. तुझं बालपण इथे कोणीही हिरावून घेणार नाही. प्रत्येक श्वास मोकळेपणे घेण्याच्या तुझ्या हक्काला इथे कुठलीही आडकाठी येणार नाही. खरं तर दादूंच्या वागण्यामुळे ती स्वतःही मोकळ्या मनाने गेली कित्येक वर्ष जगली नव्हती. शांत झोपलीही नव्हती. कदाचित नीरजबरोबर तीही पुढल्या भविष्यात मिळू पाहणाऱ्या समाधानाची स्वप्न पाहत गाढ झोपी जाणार होती. ती झोप तिला गरजेचीही होती. उद्यापासून नव्या जोमाने विजय आणि नीरजसह नव्याने आयुष्य सुरू करायचं होतं. शिवाय आठवडाभर पुन्हा क्लिनिक आणि हॉस्पिटलची धावपळ मागे होतीच. आईने सांगितल्याप्रमाणे नीरज दादूंच्या पाया पडला. क्षणभर दादूंच्या मनाची आणि हातांची आशीर्वाद देण्यासाठी चलबिचल झाली, पण शिवशिवणाऱ्या बोटांनी आरामखुर्चीच्या हातांवर ताल देत असल्याचं भासवत त्यांनी मनाला लगाम घातला आणि मान फिरवली. आजीने मात्र भरल्या डोळ्यांनी त्याला कुशीत घेतलं. प्रेमाने कपाळाचं चुंबन घेत मधाळ आवाजात ती त्याला म्हणाली, शाळेच्या सुट्टीच्या दिवशी सॅटर्डे संडेला अधनमधनं आजीला भेटायला येशील ना रे राजा? हो म्हणत तो आजीला बिलगला. नाहीतर तू पण चल ना आजी त्या घरी. काही नको, मांडीवरून उठ आधी. सदा अंगचटीला कशाला यायला हवाय? दादूंनी नेहमीप्रमाणेच रागात दरडावलं. नवीन घरात जाण्याच्या उत्साहात असलेला नीरज स्वतःला आक्रसून घेऊन आजीपासून बाजूला झाला आणि नंदिताच्या बाजूला जाऊन उभा राहिला. आजी कानकोंडी झाली. नंदिताच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे नापसंतीची एक रेष उमटलीच. जवळ आलेल्या नीरजला तिने कुरवाळून आधार दिला. घरातून निघताना दादूंशी पुन्हा तोच जुना वाद नको म्हणून ती गप्प बसली. विजयने दादूंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. हरी अप नीरज. चला दादू, आई, निघतो आम्ही. दोघांच्याही पाया पडत तो म्हणाला आणि दाराकडे वळला. त्याला सुद्धा घरातल्या घुसमटीतून सुटका हवी होती. 1-2 नाही, गेली 6 वर्ष. नीरजच्या जन्माच्याही आधीपासून घरात एक प्रकारचं तणावाचं वातावरण होतं. खरं तर कारण असं काहीच घडलं नव्हतं. अचानक दादूंचा मूड बदलला होता. आधी नंदितावर चिडचिड होत होती. नीरजच्या जन्मानंतर तर सगळा राग नीरजवरच निघत होता. आजूदादाचा संकेत जन्मला तेव्हा किती आनंदात होते दादू. पहिला वहिला नातू जन्मला म्हणून काय करू आणि काय नाही असं झालं होतं त्यांना. मग नीरज मात्र त्यांना डोळ्यासमोरही नको असं का?
आईनेही त्याला फारसा हात लावलेला त्यांना खपत नव्हता. किती उत्साहात दादूंनी विजय आणि नंदिताचं लग्न लावून दिलं होतं. दोघांच्या घरातल्या आर्थिक परिस्थितीत असलेली विषमदरी राजी खुशीने पार करत त्यांनी नंदिताला सून म्हणून स्वीकारली होती. केवळ विजयचं मन गुंतलं होतं तिच्यात म्हणून. केवढा अभिमान वाटला होता विजयला त्यावेळी त्यांचा. नंदिताचे पप्पा शहरातल्या भर चौकातल्या दादूंच्या 3 मजली भव्य शोरूमचे अकाउंटंट, 3 खोल्यांच्या छोट्याशा घरात राहणारे, इमानदार, प्रामाणिक, कष्टाळू, पापभिरू, दादूंच्या खास मर्जीतले. एकुलते एक नंदितानेही दादूंच्या विजयसारखाच डॉक्टरीचा अभ्यास निवडावा ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी लागतील ते परिश्रम करण्याची त्यांची तयारी होती. नंदिता जात्याच हुशार होती. 1 वर्षाच्या लहान थोरीत विजयचं मार्गदर्शन तिला लाभत होतं. बघता बघता MBBSची वर्ष सरली. विजय MD झाला आणि नंदिताच्या MDचं शेवटचं वर्ष बाकी असतानाच दादूंनी रितसर दोघांचं लग्न लावून दिलं होतं. करोडोंचा व्यवसाय करणाऱ्या दादूंनी त्यांच्या व्यवसायातील एका यकश्चित अकाउंटंटला व्याही म्हणून स्वीकारलं. या गोष्टीचं खूप कौतुक झालं. आणि पुढच्या वर्षभरात असं काय घडलं? अचानक काहीही विपरीत न होता. काहीही विपरीत घडलं नव्हतं का? नाही, तसं नाही. त्याच दरम्यान लग्नानंतर 3-4 महिन्यातच नंदिताची आई अचानक निवर्तली. मुलगी आणि जावई दोघंही डॉक्टर असून त्यांना क्षणाचाही अवधी न देता तिने या जगाचा निरोप घेतला होता. 3 खोल्यांमध्ये एकाकी भणंगासारख्या राहणाऱ्या पप्पांना एक दिवस संध्याकाळी दादूंनी भेटायला बोलवून घेतलं होतं. पण त्या दिवशी त्यांना भेटून परतलेल्या पप्पांनी पुन्हा दादूंकडे येण्याचा प्रसंगच उद्भवला नव्हता. तसंही नंदिताच्या आईच्या मृत्यूनंतर घर आणि शोरूमच्या रगाड्यात त्यांनी स्वतःला गुरफटून घेतलं होतं. स्वतः बरे, स्वतःचं काम बरं, स्वतःचं घर बरं, ना कुणाच्या आध्यात ना मध्यात. 3 खोल्यांच्या स्वतःच्या महालात. हो, महालच म्हणायचे ते फ्लॅटला. म्हणायचे नंदिताच्या आईच्या स्वागतासाठी बांधला होता हा महाल. ती गेली. तिच्या आठवणी आहेत या घरात, अगदी कोपऱ्या कोपऱ्यात. इथेच राहीन शेवटपर्यंत. खरोखरीच त्यानंतरच्या 15 दिवसातच त्यांनी प्राण सोडला होता. एक प्रकारे त्यांचं ते प्रायोपवेशनच होतं. मनातून जगण्याची इच्छाच संपली होती त्यांची. विजय नंदिताने धावपळ कमी का केली? पण प्रयत्नांना यश मिळालंच नाही. नेमकं काय घडलं असेल की त्यांची जीवनेच्छाच संपली होती? खूप एकाकी वाटायचे ते. त्यांचा एकटेपणा जावा म्हणूनच खरं तर बोलवून घेतलं असावं दादूंनी त्या दिवशी. त्या दिवशी संध्याकाळी विजय आणि नंदिता क्लिनिकमध्ये असताना ते घरात दादूंशी बोलत होते. नियमितपणे त्यांना भेटायला जाणाऱ्या विजय आणि नंदिताशी सुद्धा ते व्यवस्थित बोलायचे. ना कधी कुणाविषयी तक्रार, ना गाऱ्हाणी, ना तब्येतीची कुरबुर. पत्नीच्या आठवणी निघाल्याच तरी डोळ्यांच्या ओल्या कडांना सांभाळत म्हणायचे, तिचं अन्नोदक तितकंच होतं. ईश्वरेच्छा बली असी. तिच्या आत्म्यास सुख लाभो. मग अचानक असं घडलं काय की त्यांची जीवनेच्छाच संपावी? नंदिता विजयच्या लग्नानंतरच्या पहिल्याच वर्षी या 2 अघटित घटना तेवढ्या घडल्या. त्यानंतरही 2-3 महिने सगळं काही सुरळीत होतं. दादू काहीशे बेचैन असायचे. पण दादूंचा आणि पप्पांचा इतक्या वर्षांचा संबंध पाहता ते साहजिकच होतं. किती जीव होता दादूंचा पप्पांवर.
त्यांना व्याही म्हणून स्वीकारायला सुद्धा त्यांनी मागे पुढे पाहिलं नव्हतं. पप्पा गेल्यावर दादूंनी अशा प्रकारे विक्षिप्त वागण्यासारखं काहीच घडलं नव्हतं. विचार करून विजय शिणला होता. उत्तर सापडत नव्हतं. घरातलं वातावरण मात्र पूर्वीसारखं निकोप होण्याचं कुठलंही चिन्ह नव्हतं. समस्येचं मूळ नेमकं कशात आहे हे एकतर त्या जगन्नियंत्याला ठाऊक होतं किंवा खुद्द दादूंना. तान्ह्या नीरजचा तो अगदी नंदिताच्या पोटात असल्यापासून ते दुश्वास करत होते. याच गोष्टीचा त्रास विजय आणि नंदिता दोघांनाही होत होता. नीरजच्या आजीची दादू आणि नीरज यांच्यातल्या निर्माण झालेल्या विचित्र परिस्थितीमुळे होणारी कुत्तरोड सुद्धा विजय आणि नंदिताच्या लक्षात येत होती. क्लिनिक सांभाळून दादूंच्या सतत कातावणाऱ्या सहवासात कोमेजणाऱ्या नीरजची चिंता जेव्हा अतिच सतावू लागली तेव्हा मात्र दोघांनी वेगळं राहण्याचा मार्ग पत्करला होता. आज म्हणूनच दादूंचा मोठा बंगला सोडून दोघं भाड्याच्या वेगळ्या घरात राहायला निघाले होते. वेगळं राहण्याचा निर्णय जेव्हा घेतला तेव्हा वाटलं होतं वेगळं राहणार म्हटल्यावर दादू पाघळतील, जाऊ नका म्हणतील. उलट नीरजकडे खुनशी नजरेने पाहत ते म्हणाले होते, हीच लायकी आहे या रेड्याची. 5 वर्ष ऐशोआरामात राहायला मिळालं हे त्याचं गेल्या जन्मीचं पुण्य समजा. आता नजरेस न पडेल तर बरं. 75च्या अनुभवी यशस्वी व्यावसायिक असलेल्या नात्याने आजोबा असलेल्या आपल्याच वडिलांनी आपल्या 5 वर्षाच्या नातवाविषयी काढलेले हे उद्गार ऐकून खरं तर विजय अवाकच झाला होता. त्याचं डॉक्टरी ज्ञान त्याला सांगत होतं दादूंना मानसोपचार तज्ज्ञाकडे न्यायला हवं. यापूर्वीही अनेकदा त्याला असं वाटलं होतं. म्हणूनच अद्वैतला त्याच्या मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मित्राला त्याने 2 वर्षांपूर्वी पाचारण केलं होतं. दादूंच्या नकळत त्यांच्याशी संवाद साधत अद्वैतने आपला निष्कर्ष त्याच्यापुढे मांडला होता. He is perfectly balanced, clinically and psychologically. I don't see any other problem except a mild phobia. Come on यार. जनरली पापभिरू लोकांमध्ये आपण कॉमनली अशी लक्षणं पाहतो. पापभिरू? दादू स्वतःच्या नातवाला पाण्यात पाहत आहेत. येस, डेफिनेटली प्रॉब्लेम इज देअर. विचार करत अद्वैत म्हणाला होता. नीरजशी त्याचं वागणं सोडलं तर अदरवाईज ही इज परफेक्टली बॅलन्स्ड, डुईंग वेल इन हिज बिझनेस अँड आजूदादाच्या संकेतशी ते कम्फर्टेबल आहेत. एनी प्रॉब्लेम फ्रॉम नीरज साईड? आय मीन हायपर ॲक्टिव्हनेस, व्हायलन्स, ॲग्रेसिव्ह बिहेवियर? नो, नॉट ॲट ऑल. उलट तो त्याच्या वयाच्या मानाने खूपच शांत आणि समजूतदार आहे. नंदिताकडून काही? चाचपडत अद्वैतने विचारलं होतं. नाही, म्हणजे दोघांमध्ये मतभेद, वाद होतात ना भरपूर. विजयने कबूल करत म्हटलं होतं. तिच्याशीच का, माझ्याशीही होतात. नीरजशी त्यांचं वागणं आम्हा दोघांनाही पटत नाही. वाद होणारच. लहान आहे रे तो अजून. दादू त्याच्याशी असं का वागतात तेच कळत नाही. दिवसेंदिवस अधिकारी कोमेजतोय म्हणून तर तुझा सल्ला मागतोय. थोडं थांबून उदास स्वरात तो म्हणाला होता. नीरजचं बालपण जपलं जात नाही आहे रे या घरात. सतत त्याची हेटाळणी, एवढ्याशा पोराला घालून पाळून बोलणं, आम्ही घरात नसताना त्याच्या आवश्यक गरजाही न पुरवणं, आजूदादावर शोरूमचा भार सोपवून स्वतःही हल्ली घरातच असतात. आईवरही बंधनं आणतात नीरजच्या बाबतीत. असे नव्हते रे दादू. घरात आई कानकोंडी,
आणि क्लिनिकमध्ये आम्ही बेचैन. बरं, नीरज वगळता इतर सगळ्यांच्या बाबतीत त्यांचं वागणं पूर्वीसारखंच आहे. अद्वैतला उत्तर सापडत नव्हतं. दादूंनी त्यासाठी मोकळेपणे बोलणं आवश्यक होतं. त्यांना एवढा नीरजचा राग का, या प्रश्नाच्या उत्तरातच दादूंच्या वागण्याचं रहस्य दडलेलं आहे हे जाणून तो म्हणाला, पण त्या बाबतीत ते काहीच बोलत नाहीत. ही इज नॉट विलिंग टू शेअर. त्यांनी रिस्पॉन्ड करायला पाहिजे. माणसाच्या मनात फार गुंतागुंत असते रे. मोकळं होत नाही तोपर्यंत काही कळत नाही. ते बोलत नाहीत तोपर्यंत आपण काय करणार? नीरजच्या संदर्भात एक जरी वाक्य ते कुणाशीही बोलले तरी लेट मी नो. तो धागा आपल्याला पकडता येईल. असा समारोप करून अद्वैत निघून गेला होता. नंदिता, आत चला दोघं, चहा घ्या, मग ओटी भरते तुझी निघण्यापूर्वी. डोळ्यांना पदर लावून बोलणाऱ्या आईच्या आवाजाने सावध होत विजयने विचारांचा ओघ आवरता घेतला होता. आत जाणाऱ्या विजय आणि नंदिताच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहणाऱ्या दादूंची बेचैनी वाढत होती. त्यांचं आतलं मन त्यांना पुन्हा पुन्हा सांगत होतं, अजूनही वेळ गेलेली नाही. आपलं विखुरणारं कुटुंब पुन्हा एकदा व्यवस्थित बांधून ठेवण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे. एकदा, फक्त एकदाच मन मोठं करून सगळ्यांना पुन्हा पंखात घ्यायला हवंय. सारं कळून उमजूनही आपण असं का वागतोय? आपल्या वागण्याचं समर्थन आपण चार चौघात कशाला, खुद्द आपल्या पत्नीलाही देऊ शकत नाही. थोडं मन मोठं करायला हवंय. पण अहंकार तसं करू देत नाही. काय करू? बोललो तर आपण सगळ्यांच्याच नजरेतून उतरू. एक यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी लागणारे सगळे गुण आपल्यात सुरुवातीपासून होते. प्रयत्नपूर्वक ते वाढवले. आजवर स्वतःचा फायदा पाहत असताना सुद्धा आपली जनमानसात असलेली सहृदय, प्रेमळ, दिलदार असल्याची प्रतिमा मोठ्या शिताफीने जपली. आज स्वतःच्याच हातांनी ती उद्ध्वस्त करू पाहतोयस. टाकलेल्या फाशांपैकी एक त्या दिवशी फासा मनाजोगता दान देऊन गेला नाही, त्याची एवढी मोठी किंमत चुकवणं योग्य आहे का? तो दिवस उगवलाच नसता तर. कमलाकर म्हणायचा, आपण निमित्त मात्र असतो, घडणारे घडत असते. तो दिवस दादूंना आजही स्पष्ट आठवला. ज्या दिवशी नंदिताच्या पप्पांना, कमलाकरला त्यांनी घरी बोलावून घेतलं होतं. कधी कधी आयुष्यात अशा काही गोष्टी होतात की तो दिवस आपल्या आयुष्यात कधी आलाच नसता तर बरं झालं असतं असं वाटायला लागतं. दादूंपेक्षा 10 वर्षांनी लहान असलेला, जेमतेम 60ला आलेला कमलाकर असा पाहता पाहता हाय खाईल, तेही आपल्याच मागणीने, याची कल्पनाच दादूंनी केली नव्हती. आपण त्याचा मृत्यू खचितच मागितला नव्हता. कमलाकरला 20-22 वर्षाचा असताना त्याला हेरून दादूंनीच त्याला गावाकडून मदतनीस म्हणून शहरात आणलं होतं. दादूंच्या बंगल्याच्या मागच्या बाजूस शोरूमच्या कामगारांसाठी आवश्यकता भासल्यास राहण्याची सोय म्हणून बांधलेल्या चाळीत त्याला राहायला एक खोली दिली होती. मिळालेल्या संधीचा उपयोग करत दादूंची आणि मोठ्या मालकांची मर्जी जिंकत कमलाकरनेही चांगलीच प्रगती केली होती. काटकसरीने लवकरच दादूंच्या बंगल्याच्या 4 घरं सोडून होणाऱ्या बिल्डिंगमध्ये पहिल्याच मजल्यावर आटोपशीर 3 खोल्यांचा फ्लॅट घेऊन संसार मांडला होता. किती कौतुक वाटलं होतं त्यावेळी कमलाकरचं दादूंना. पण जेव्हा याच कमलाकरची मुलगी आपल्या घरी सून म्हणून येणार हे जाणवलं, तेव्हा मात्र दादूंच्या आतला व्यापारी जागा झाला होता. सामान्य परिस्थितीतल्या मुलीसोबत घरी येऊ शकणाऱ्या लक्ष्मीची अपेक्षाच काय ठेवणार? आजूची बायको
किमान 3 कोटीचा ऐवज सोबत घेऊन आली होती. दादूंच्याही नकळत त्यांच्या डोक्यात दोघा मुलांची तुलना आणि हिशेब चालू होते. दूरदर्शीपणे त्यावेळी त्यांनी विचार केला होता, कमलाकरने घेतलेल्या फ्लॅटची किंमत आज 1 कोटी तरी असेल. तो शेवटी त्याच्या मुलीचाच होणार. मुलगी डॉक्टर आहे. विजयच्या मदतीने जम व्यवस्थित बसल्यावर लाखाने कमवेल. म्हणजे सौदा तसा फारसा घाट्यात नाही. फक्त त्यासाठी वाट पाहावी लागेल. पण हरकत नाही. मुलगी गुणी आहे. विजयच्या पसंतीची आहे. गावी दोन्ही घरं परिचयाची आहेत. नोकर मालक असा भेदभाव न दाखवता आर्थिक तफावत दूर सारून आपण होकार दिला तर घरी दारी सगळीकडेच आपल्याविषयी आदर वाढेल. आजूबाजूसाठी तर आपण दैवत आहोतच. त्यांचा आदर दुणावेल. कमलाकरच्या डोळ्यात पाहिलं की नेहमीच एखाद्या भक्ताने ईश्वराकडे पाहावं तसा भाव जाणवतो. त्याच्या मुलीला आपण सहज स्वीकारलं तर तो पायीचा दास होईल. त्यांनी नाही जरी म्हटलं असतं तरी जे घडणारच होतं त्या गोष्टीला सहज संमती दिल्यासारखं दाखवून दादू आयुष्याच्या व्यापारातला फार मोठा नफा कमावणार होते. तो त्यांनी कमावलाही. ज्या फळाची चव त्यांना भरल्या पोटी चाखायचीही गरज भासणार नव्हती त्या फळाची अपेक्षा मनात ठेवून. नंदिता MD होण्यापूर्वीच तिची आई एकाएकी गेली. विजयचा मोठ्या डॉक्टरांच्या हाताखाली घेत असलेल्या अनुभवाच्या आधारे स्वतःचं क्लिनिक सुरू करण्याचा इरादा होता. त्यासाठी त्याची तळमजल्यावरची किंवा पहिल्या मजल्याची एखादी योग्य जागा शोधण्याची मोहीम चालू होती. अचानक कल्पना सुचल्यासारखा एक दिवस रात्री जेवता जेवता तो दादूंना म्हणाला होता, दादू, तुमच्या नव्या शोरूमच्या बेसमेंटमध्ये गोडाऊन करताय असं ऐकलंय. उद्या बघायला येतो. माल अनलोड करायला सोपं जावं म्हणून रस्त्याच्या कडेने उतरायला 4 रुंद पायऱ्या करणार असल्याचं अजूदादा म्हणत होता. बेस्ट. जागाही भरपूर आहे. एका बाजूला माझ्या क्लिनिकसाठी 200-300 स्क्वेअर फूट जागा ठेवा. दुसरीकडे कुठे बघायचीच गरज नाही. दादू म्हणाले खरे, पण त्यांच्या व्यावसायिक डोक्यात वेगळेच विचार चालू झाले होते. कमलाकरला एकट्यासाठी एवढा राहता फ्लॅट हवाय कशाला? एवी तेवी तो आज ना उद्या नंदिताचाच होणार. पण उद्या म्हणता म्हणता कदाचित 20-25 वर्षे सरायची. कुणी सांगावं कमलाकरचं आयुष्य अजून किती आहे? आजच तो त्याने तिला दिला तर आपल्या गोडाऊनची जागा वाचेल. घराजवळ क्लिनिकसाठी एवढी दुसरी चांगली जागा मिळणार कुठून? राहिला प्रश्न कमलाकरच्या राहण्याचा. तो आपल्या शब्दाबाहेर नाही. लग्नापूर्वी जसा मागच्या बिल्डिंगमधल्या खोलीत राहायचा तसा राहील. एकटाच राहतोय नाहीतरी त्या फ्लॅटमध्ये. माझ्यासाठी का मागणार आहे मी? त्याच्याच मुलीच्या सुखासाठी मागतोय ना. तसंही मोठ्या मनाने मी त्याच्या मुलीला सून म्हणून स्वीकारलंय. त्यासाठी किती आणि कसा उतराई हो असं तो सारखंच म्हणत असतो. तो नाही म्हणणारच नाही. माणूस भला आहे. आपल्याविषयी त्याच्या मनात असलेला आदरभाव त्याच्या डोळ्यातून झिरपत असतो. 10 वर्षांची लहान थोरी आहे आम्हा दोघांमध्ये, पण देवासारखा पूजत असतो आपल्याला. तो नाही म्हणायचा प्रश्नच उद्भवत नाही. गावाकडून त्याला इकडे आणून त्याचा संसार तडीस लावेपर्यंत, त्याला निश्चिंत करेपर्यंत सारं आपणच तर केलं. फक्त आपण अशी काही मागणी त्याच्याकडे केल्याचं नंदिता आणि विजयला कळता कामा नये. तसं आपण कमलाकरकडून वचन घेऊ. विचार पक्का करून त्यांनी त्या दिवशी दुकानात फोन करून संध्याकाळी त्याला घरी बोलवलं. बोला मालक, काय हुकूम? आत शिरता शिरता कमलाकरने विचारलं होतं. मालक कसला रे?
तू आता व्याही आहेस माझा. मालक आणि चाकराचं नातं नाही आता आपलं. असं बोलणं हा तुमचा मोठेपणा आहे. ओतप्रोत आदराने कमलाकर म्हणाला होता. त्या शब्दांनी नव्याने सुखावत दादूंनी धीर करत त्याला चाचपून पाहिलं. तुझ्याकडे मी जर आज काही मागितलं तर नाही तर म्हणणार नाहीस ना? नाही म्हणण्याचा विचारही मनात येणार नाही. खरं तर तुमच्यासारख्याने माझ्याकडे काही मागावं असं माझ्याकडे काहीच नाही. काही देता आलं तर ते मी माझं भाग्य समजेन. नोकराला चहासाठी सांगून दादूंनी मनाचं बळ एकवटलं. हे पहा कमलाकर, उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला कळू नये म्हणतात. विजय आणि नंदिता. छे काळजीच नको. दादूंना काय म्हणायचंय हे लक्षात घेऊन कमलाकर तत्परतेने म्हणाला होता. मालक, अहो त्यांना का सांगू मी? तुम्ही जे मागाल ते त्यांच्या भल्यासाठीच. किमान त्यांचं काही नुकसान होणार नाही असंच मागाल याची खात्री आहे मला. दादूंनी घसा खाकरला. कमलाकरला त्याच्या राहत्या घरातून निघ म्हणणं त्यांच्या कल्पनेत वाटत होतं त्यापेक्षा प्रत्यक्षात त्यांना जड जात होतं. त्याच्या नितांत कृतज्ञ नजरेकडे बघण्याचं टाळत ते जागचे उठले आणि आपले दोन्ही हात पाठीशी बांधत येरझाऱ्या घालू लागले. तेवढ्या निशब्द क्षणांनीही अस्वस्थ होत हात जोडत कमलाकर म्हणाला होता. मालक, मोकळ्या मनाने बोला. कृपा करून असे बेचैन होऊ नका. तुम्ही याचक नाही, दाता आहात. तुझी राहती जागा मला हवी आहे. देतोस? चालता चालता थांबून एका श्वासात दादू म्हणाले होते. मालक. कृष्णाने कवचकुंडल मागितल्यानंतर कर्णाची मनाची जी स्थिती झाली त्याच भावनेने कमलाकर व्याकुळ होऊन चित्कारला होता. त्याची नजर क्षणात घायल झालेली दिसली. त्या नजरेतून आपल्याविषयीचा आदर ओघळून गेल्यासारखं जाणवलं दादूंना. पोट भरून पंचपक्वान्न जेवलेल्या माणसाने गरिबाचा भाकर तुकडाही ओरबाडून घ्यावा असाच हा प्रकार होता. त्याचा दुखऱ्या आवाजातला चित्कार आणि घायाळ नजर दादूंच्या हृदयाचा ठोका चुकवत होते. पण आता शब्द ओठातून बाहेर पडले होते. आता ते माघारी घेता येत नव्हते. हे बघ, मी तुला निर्वासित करत नाही. दादू स्वतःच्या मागणीच्या समर्थनार्थ म्हणाले. तू एकटा राहतोस, अशी किती जागा लागते तुला सांग बरं. तू गावाहून आला त्यावेळी राहत होतास तसा मागच्या खोलीत राहा. मालक, त्या वास्तूत कोपऱ्या कोपऱ्यात माझ्या संसाराच्या आठवणी आहेत. माझ्या जीवनाचा आधार आहेत त्या. नंदिताच्या आईच्या स्वप्नांचा महाल आहे तो. उद्विग्न स्वरात विचारपूर्वक तो म्हणाला होता. तुम्ही तर मला प्राणच मागितलात मालक, पण तुमच्यासाठी मी तोही द्यायला तयार आहे. महिन्याभराची मुदत मिळेल. विनंती केल्यासारखे हात जोडून कमलाकर जागचा उठला होता. एखाद्या निर्जीव बाहुलीसारख्या होत असलेल्या त्याच्या हालचाली दादूंना जाणवल्या. त्यांना अपराधी वाटू लागलं. पटकन पुढे होऊन, मी तुझी मस्करी करत होतो, गंमत म्हणून तशी मागणी केली असं त्यांना म्हणावंसं वाटलं. पण कुणास ठाऊक, कदाचित परमेश्वराच्या मनात यातून काही वेगळंच प्रयोजन असावं. स्वगत बोलल्यासारखं कमलाकर म्हणाला होता. इथून निघण्याची वेळ आली म्हणायची. परमेश्वरा, जशी तुझी इच्छा. आकाशाकडे बघत आपले 2 हात जोडत तो म्हणाला होता. कदाचित पुनर्जन्म असेलच तर नंदिताच्या पोटी जन्माला येण्याचं भाग्य माझ्या नशिबी असावं. हो,
अजूनही दादूंच्या कानात स्पष्टपणे ते शब्द घुमत होते. म्हणजे हा कमलाकर आपला नातू होऊन जन्माला येणार, आपल्या मेहनतीने कमवलेल्या संपत्तीचा उत्तराधिकारी. छे छे, एका छोट्याशा फ्लॅटच्या बदल्यात. व्यापारी नफ्याची गणितं आपण मांडत होतो त्यात हे त्रैराशिक कधी विचारातच घेतलं नाही. आपण स्वतःला मोठे व्यापारी समजत होतो. आणि कमलाकरकडे वाचासिद्धी होती की काय? त्याने म्हणावं तसंच घडावं हा अनुभव दादूंना काही नवा नव्हता. या गोष्टीचं दादूंना कौतुकही असायचं. दादूंची एकनिष्ठ असलेला कमलाकर नेहमी त्यांच्या भल्याचाच विचार करायचा आणि दादूंच्या प्रयत्नांनी दादूंची नेहमी भरभराटच होत गेली होती. त्याच्या स्वतःची सुद्धा प्रामाणिक कष्टामुळे प्रगतीच होत गेली होती. एका छोट्याशा खेड्यातून रिकाम्या हाताने आलेल्या कमलाकरला त्याच्या मुलीला डॉक्टरीचं शिक्षण देत स्वतःच्या मालकीच्या 3 खोल्यांच्या का असेना सुखवस्तू घरात राहण्याची ऐपत असण्यामागे त्याच्या मिठास, दिलखुलास, आशावादी विचारांची त्याला नेहमीच साथ मिळाली होती. मालक, तुमची व्यवसायाची हातोटी खूपच वाखाणण्यासारखी आहे. असेच प्रयत्न होत राहिले तर लवकरच याहीपेक्षा मोठी दुसरी शोरूम तुमच्या खाती जमा होईल बघा. कमलाकर गेला त्यापूर्वी 2च महिने आधी त्याच्या तोंडून निघालेले हे शब्द दादूंना आठवले. त्याच्या हयातीत नाही, पण आज खरोखरीच आपली दुसरी शोरूम आकाराला येत आहे. एखाद्याचे चांगले विचार ती व्यक्ती निवर्तल्यानंतरही आशीर्वादाच्या रूपाने मागे राहतात की काय? पण आपले विचार फळाला येतात म्हणून काय वाटेल ते धाडस करायचं? आपल्या नातवाच्या रूपात आपल्याच घरात जन्मण्याची कल्पनाही कमलाकर करूच कसा शकला? मन दुभंगायला क्षणही पुरतो. अनेक वर्षांच्या सहवासात एकमेकांवर अपार विश्वास टाकणारे 2 जीव क्षणभरात दुभंगले होते. दादूंच्या आवाजवी मागणीने कमलाकर दुखावला होता आणि कमलाकरच्या तोंडून मृत्यूपूर्वी नकळत निघून गेलेल्या पुनर्जन्माच्या उल्लेखाने दादू दुखावले होते. दादूंकडून महिन्याभराची मुदत मागून घेतलेल्या कमलाकरने मुदत पूर्ण होण्यापूर्वीच स्वतःच्या राहत्या घरात प्राण सोडले होते. जणू त्याला म्हणायचं होतं की माझ्या जीवात जीव असेपर्यंत या माझ्या महालातून मला कोणीही बाहेर काढू शकत नाही. कमलाकर गेला. दादूंच्या मनाला दुहेरी घोर लावून गेला. कमलाकरच्या मृत्यूला तेच सर्वस्वी जबाबदार असल्याची अपराधी जाणीव आणि त्याचा पुनर्जन्म, तोही आपल्याच घरात. म्हणजे आपल्या मेहनतीने उभारलेल्या स्थावर जंगमवर हा आयतोभा राज्य करणार. हा कोण? आपल्या पदरीचा एक नोकर. त्याच्या मुलीला स्वीकारलं, आता त्यालाही या घरातला एक भाग म्हणून स्वीकारायचं? नाही नाही, त्रिवार नाही. आजही त्या नुसत्या विचाराने सुद्धा दादूंना कसंसच झालं. नीरजच्या जन्माच्या चाहुलीनेही ते असे शहारले होते. 2-3च तर महिने झाले होते कमलाकर जाऊन. इतकी घाई झाली कमलाकरला परतायची. कधी नव्हे ते नंदिताला मुलगीच होऊ दे अशी प्रार्थना ते मनोमन करत होते. कमलाकर म्हटल्याप्रमाणे जन्माला येणारच आणि मुलीच्या रूपात जन्माला येणार नाही याची जणू त्यांना खात्री होती. पण मुलगाच झाला. दादूंना खात्री झाली की हा कमलाकरच आहे. नंदिताला नीरजविषयी येणारे प्रेमाचे आवेग पाहिले की दादू विचार करायचे, जे कमलाकर दादूंकडे बोलून गेला ते कशावरून नंदिताकडे बोलला नसणार. तिची पितृभक्ती काय आपल्याला माहीत नाही. वडील पोटी जन्मल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर दादूंना स्पष्ट दिसू लागलं. त्यांच्या नजरेला नीरज नाहीच, नंदिताच्या हातात छोटा कमलाकरच असल्याचा भास होऊ लागला.
का लाड करणार नाही ती बाळाचे? पण त्याचं शिशू साफ करणारी, त्याचे कपडे बदलणारी, त्याला जवळ घेणारी, त्याला भरवणारी, त्याचे लाड करणारी, त्याची पापी घेणारी आपली बायको पाहिली की त्यांचा मस्तक शूळ उठायचा. दिसामाशी त्यांची नीरजवरची चिडचिड वाढायला लागली. नीरजला हात लावण्याचा त्याच्या आजीला मज्जाव होऊ लागला. प्रत्येक उगवत्या दिवशी आजी कानकोंडी, नातू केविलवाणा आणि आजोबा चिडचिडे होणं नित्याचं झालं. घरातलं निरोगी असलेलं वातावरण गढूळायला लागलं. हे कमी होतं की काय म्हणून वयाचं कारण पुढे करत आता वयोमानानुसार होत नाही, घरात बसूनच लक्ष ठेवीन म्हणत स्वतःचं बस्तान दादूंनी घरातच बसवलं होतं. घरात बसून 24 तास नीरजवर कडक पहारा ठेवणं हे एकच महत्त्वाचं काम त्यांनी स्वतःवर लादून घेतलं होतं. आज या साऱ्याचा कडेलोट होऊन घर धुवंगताना ते पाहत होते. सारं कळूनही मन वळत नव्हतं आणि मनातलं ते कुणाला सांगू शकत नव्हते, मनाला समजावू शकत नव्हते. येतो आम्ही दादू. घराबाहेर पडणाऱ्या विजयच्या आवाजाने ते भानावर आले. विजयच्या मागोमाग नीरजला बोटाशी धरून बाहेर पडणाऱ्या नंदिताला थांबवत ते म्हणाले, थांब नंदिता, एका प्रश्नाचं उत्तर देऊन जाशील? प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहणाऱ्या नंदिताकडे पाहत ते म्हणाले, समज तुझा दुसरा मुलगा म्हणून तुझ्या पोटी मी जन्मलो तर? प्रश्न अत्यंत अनाठे असल्याचे भाव नंदिता आणि विजयच्या डोळ्यात जाणवले. नीरजला स्वतःच्या जवळ घेत त्याच्या केसांवरून प्रेमाने कुरवाळत दादूंवर नजर स्थिर करत नंदिताने विचारलं, तर माझ्याविषयीचा राग तू त्याच्यावर काढशील की माझाच पुनर्जन्म आहे हे माहीत असूनही तू त्याच्यावर नीरज इतकीच माया करशील? दोघांनीही चमकून दादूंकडे पाहिलं. अर्थपूर्ण दृष्टीने एकमेकांकडे पाहिलं. नीरजविषयी आज प्रथमच काहीतरी ते बोलले होते. अनेक वर्ष पडलेलं कोडं सुटू शकण्याच्या आशेचा किरण त्यातून दिसत होता. विजयचे हात मोबाईलचाच पडू लागले. नंदिता आणखी प्रेमाने नीरजला जवळ ओढून घेत म्हणाली, दादू, जन्मलेलं बाळ कोरी पाटी घेऊन जन्माला येतं. जीव घेण्या वेदना सहन करत प्रसवून जन्माला घातलेलं प्रत्येक बाळ त्याच्या आईला तिच्या जीवाहून अधिक प्रिय असतं. पोटी कोण जन्माला आलं यावर आईचं प्रेम अवलंबून नसतं. पुनर्जन्म असतो की नाही हे मला माहीत नाही. वरच्याची लीला अगाध आहे म्हणूनच जन्मदात्री आणि जन्मलेला जीव दोघंही निर्व्याज मनाने एकमेकांचा स्वीकार करतात. चल नीरज, बाहेर गाडीत बस. अनेक वर्षांच्या प्रश्नाला उत्तर मिळाल्याचा सुटकेचा आनंद मिश्रित शिथिल भाव चेहऱ्यावर झेलत ती बाहेर पडली. व्हरांड्यात विजय फोनवर बोलत होता. अरे अद्वैत, कुलपाची किल्ली सापडली आहे. नव्या घरी भेट आज. कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.